नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये प्रेक्षकांनो छानच असे अपडेट समोर आलेले आहेत. पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा इथे एपिसोड आलेला आहे. कारण काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की जी काही आता आपली लीला आहे, लीला कशा पद्धतीने इथे एजेकडे हट्ट धरून बसलेली असते. तिला काही एक गोष्टी हव्या नसतात. तिला फक्त आणि फक्त इथे जे काही एज आहे, एजेने फक्त तिला प्रपोज करावं हीच तिची एक इच्छा असते. आणि हीच तिची इच्छा जी आहे ती इथे एजे मान्य करत नसतो. कारण एजेला असं वाटत असतं की आता ही जी काही लीला आहे, लीलाची ही जी इच्छा आहे ती आपण या पद्धतीने जर मान्य केली तर मग मात्र काय होईल, कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या होतील असं इथे एजेला वाटत असतो. पण आता इथे एजे स्वतःच्या मनाशी बोलत असतो, नाही लीला, मी ह्या तुला जे माझ्याकडून हवं आहे किंवा तू माझ्याकडून ज्या गोष्टीची इथे अपेक्षा करत आहेस ते मात्र माझ्याकडून इथे नाही होणार आहे. मला ते शक्यच नाही आहे की इथे मी तुला प्रपोज करेल असं हे होऊ शकणार नाही. तू मला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न कर. कारण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण मग मात्र ह्या गोष्टी मी इथे तुझ्याकरिता नाही करू शकत वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता जो काही आपला हा आहे एजे आहे, एजे मात्र इथे आता एका गोष्टीचा विचार करत असतो आणि ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे आता जो काही हा आहे जी काही लीला आहे, लीलाला मात्र इथे ह्या सर्व गोष्टी नाही होऊ द्यायच्या किंवा नाही कळू द्यायच्या वगैरे वगैरे असे इथे तो बोलत असतो. आणि आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की जो काही एज आहे, एजे एका गोष्टीचा इथे विचार करतो की आता त्याला असं वाटत असतं की लीला खरं तर त्याच्यावरती खूपच जास्त इथे चिडलेली असते आणि लीला त्याच्यावरती चिडलेली असल्या कारणाने इथे आता तो एकाच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असतो. त्याला असं वाटत असतं की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने इथे चाललेल्या आहेत वगैरे वगैरे असं इथे त्याचं म्हणणं असतं. आणि आता इथे जी काही दुर्गा सरस्वतीच्या आहेत त्या मात्र इथे लीलाला खूपच जास्त त्रास देण्याचं सुद्धा इथे बोलत असतात. आणि इथे त्रास देण्याचं बोलत असल्या कारणाने इथे त्यांना एकच गोष्ट इथे पाहायची असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे अशा पद्धतीने नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे असंच त्यांचं इथे म्हणणं असतं. कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा प्रेक्षकांनो जी काही आपली ही आहे तर आता प्रेक्षकांनो जेव्हा जो एजे आहे, एजे मात्र इथे लीलाला त्यानं प्रपोज करण्यासाठी सुद्धा एका ठिकाणी बोलवलेलं असतं आणि तिला एका ठिकाणी प्रपोज करण्यासाठी बोलवल्याच्या नंतर सुद्धा आता इथे जो काही एजे आहे, एजे ती तिथे येऊन सुद्धा तिला प्रपोज करत नसतो. आणि तिला प्रपोज न केल्यामुळे आता इथे जी काही लीला आहे, लीलाला इथे खूपच जास्त राग आलेला असतो. तिचं असं म्हणणं
असतं, हा सर्व काही काय प्रकार आहे आणि हा जो काही एज आहे हा एज असं कसं वागू शकतो. आणि त्याचबरोबर ह्यानं मला प्रपोज केलेलं नाही, नेमकं ह्याच्या मनामध्ये काय आहे. ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला एज आहे एज इथे खूपच जास्त शांत बसलेला असतो. कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे तो लीलाला प्रपोज करणार नसतो. इकडे मात्र जी काही दुर्गा आणि त्याचबरोबर सरस्वतीला खूपच जास्त आनंद होत असतो आणि त्या दोघींना इथे आनंद झाल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली ही आहे लीला आहे, लीला एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि त्याचबरोबर इथे आता एका गोष्टीचा इथे विचार केल्याच्या नंतर इथे ती बोलत असते की म्हणजे खरं तर आता इथे जी काही आपली ही आहे आणि जी लीला आहे ती सरस्वती जी आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि तिने इथे तिच्या नवऱ्यासाठी छान असा केक आणलेला असतो आणि त्या केकवरती इथे तिनं लिहिलेलं असतं मुद्दामूनच. आणि तेव्हा इथे आता जी काही लीला आहे लीलाला इथे खूप जास्त वाईट वाटत असतं. कारण आता इथे ती एक गोष्ट विचार करत असते की मुद्दामूनच ह्या सर्व काही माझ्यासाठी असं करत आहेत, कारण ह्यांना काही नाही झालेलं आणि त्याचबरोबर ह्यांना असं वाटतंय की मी खूप जास्त चुकीचं वागत आहे किंवा मी इथे खूप जास्त गोष्टी इथे चुकीच्या करत आहे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे ना आणि आता इथे जी काही लीला आहे लीला मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते. काही जरी झालं तरी सुद्धा आपण हे सर्व काही गोष्टी या पद्धतीने नाही केल्या पाहिजे. किंवा आता लीलाकडून त्या केकवरती जेव्हा इथे नाव काढत असतात आणि ते नाव मात्र इथे तिच्याकडून ते नाव चुकल्या जातं किंवा ती मिस्टेक होते. आणि तेव्हा आता इथे जी काही सरस्वती आहे ती इथे लीलाला बोलत असते की हे सर्व काही तू मुद्दामून केलेलं आहेस, तुला असं वाटत नाही की आमचं व्यवस्थित व्हावं, आमचा आनंद साजरा करावा. तेव्हा लीला बोलत असते नाही नाही सॉरी, हे मी मुद्दामून केलेलं नाही आहे, ते माझ्याकडून चुकून झालेलं आहे. ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे आता ती बोलत असताना मात्र आता तिला खूपच जास्त राग आलेला असतो. राग आल्याच्या नंतर इथे तिला कळत नाही काय बोलावं काय करावं वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी. पण प्रेक्षकांना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी लीला आहे ती लीला एजेवरती सुद्धा खूपच जास्त नाराज झालेली असते. एजेवरती सुद्धा खूपच जास्त इथे तिची चिडचिड सुरू असते. कारण काही जरी झालं तरी सुद्धा तिनं एजेला सुद्धा आतापर्यंत माफ वगैरे केलेलं नसतं. जोपर्यंत एजे तिला इथे हे करणार नाही, प्रपोज करणार नाही, तोवरती काही शांत बसणार नाही असं सुद्धा आता इथे तिने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यूज ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून लाईक प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा. कारण आता इथे जे खरंच जी काही लीला आहे लीलाचा इथे रुसवा कशा पद्धतीने घालतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि सोबतच इंटरेस्टिंग अशा एपिसोडच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे छान छान अपडेट्स. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत